चलो, so we are going to start with motion. Okay, ठीक है ना. So if you see in motion, first of all we have to understand motion. All right, after that motion and rest and how motion is relative are the two things we are going to study. Okay, chalo. So what are you observing, beta? You are observing that the objects are moving. Cycle is moving, that vehicle is moving. Okay, there are birds. Okay, so everything in the physics is motion. Basically in complete physics we learn everything about motion only. Getting? What do we observe? We observe that the objects are in motion. Why do we say these objects are in motion? So what is exactly motion, beta? Let's learn in this chapter. Okay, what is meant by motion? Let us consider example of the observer observing. ठीक है ना? There is an observer who is observing, who is at rest. Again, okay. तो त्याने काय ऑब्जर्व केलं बेटा? The position of the car is changing with respect to the surrounding. तुम्ही ऑब्झर्वर आहे. तुम्ही जर सराउंडिंग मध्ये पाहिलं तर तुम्हाला काय काय चेंजेस दिसतील मला आधी सांगा. व्हॉट आर द चेंजेस यू कॅन ऑब्झर्व बेटा? अरे तुम्ही आता सराउंडिंग मध्ये पाहताय, माझ्याकडे पाहताय, पटपट बोला, काय काय दिसतंय तुम्हाला? मोशन होताना दिसते का आपल्या क्लासरूम मध्ये? काय काय कोणती कोणती मोशन होताना दिसतीये? मी एक मूव करतोय, अजून हा फक्त मी मूव करतोय एवढी एकच मोशन आहे का? अजून श्रेयस? आम्ही पण डोक्याला हात लावून बसलोय सर, काही असं करतोय काही तसं करतोय. हँड्स आर मुव्हिंग अँड लेग्स आर मुव्हिंग अँड व्हेकल्स आर मुव्हिंग. पण तुम्ही फाउंडेशनचे पोरं आहेत. दॅट्स वाय यू हॅव टू अंडरस्टँड की बेटा मोशन आपली ही सुरुवात आहे फाउंडेशनची. बेसिकली 9 फाउंडेशन पासून 6वी पासून आपण मोशन शिकत आलो. पण आपण आतापर्यंत मोशन म्हणजे काय शिकलो? चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. काय शिकलो? फक्त पोझिशन चेंज होणे म्हणजे मोशन नव्हे. जागेवर व्हायब्रेट होणे इज ऑल्सो टाइप ऑफ मोशन. हार्ट इज बीटिंग, धक धक करने लगा. अरे धक धक करता का नाही हार्ट बीट? बरोबर आहे. हार्ट इज बीटिंग इज ऑल्सो मोशन, but it is different category of the motion. Are you understanding? So तो IIT फाउंडेशनचा टॉपिक आहे, म्हणजे आपण 11 मध्ये शिकतो, त्याला म्हणतो आपण ऑसिलेशन किंवा सिंपल हार्मोनिक मोशन. इज दॅट ओके? सो मोशन म्हणजे चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग किंवा टाइम म्हणा, काही अडचण नाही, कशाच तरी फ्रेमने शिकायचं आपल्याला. सो द कार इज इन मोशन. ए बॉडी इज सेड टू बी इन मोशन व्हेन इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. एक मार्काला व्याख्या कशी लिहायची? मोशन इज डिफाइंड ॲज चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. स्वाहा. ह्या रट्टा मारा ना पण लहानपणी. अरे सोर नो. हां, आता फाउंडेशनला आपण हे रट्टा बिट्टा मारत बसणार नाही. ठीक आहे ना? चलो नेक्स्ट. आता पुढे पहा. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? पोझिशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक चेंजेस कंटिन्युअसली. काय रिस्पॉन्स आहे? शाबास, झोपले सगळे. सो गया ये जहां. सो घड्याळाचे काटे पोझिशन चेंज करतायत का नाही करत? अच्छा, त्या चेंजमध्ये व्हेकल वॉज मुव्हिंग अँड हँड्स ऑफ द क्लॉक्स आर ऑल्सो मुव्हिंग. इज देअर एनी डिफरन्स ऑर एनी सिमिलॅरिटी?
देर इज सम डिफरन्स सर. व्हॉट इज डिफरन्स इन बिटवीन दोज टू मोशन्स? UPSCचा प्रश्न विचारलाय, पोरं हँग. बहुत बढ़िया सर. कार वॉज इन अ स्ट्रेट लाईन. आपण सगळेचे सगळे उदाहरणं स्ट्रेट लाईनचेच पाहणार आहे. ओके, 90-95%. हँड्स ऑफ द क्लॉक्स आर मुव्हिंग इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन विच इज सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. हा एक. अच्छा, आणखी एक डिफरन्स. स्पीड. ॲज फार ॲज स्पीड इज कन्सर्न सर, व्हेकल वॉज मुव्हिंग. And as far as vehicle is concerned, there will be 3 cases. अरे yes or no? It could be accelerating. अरे जसं विमान टेकिंग ऑफला काय होतं, अरे ते जोरात पळत असतं का नाही, म्हणजे स्पीड वाढतो. अच्छा, हवेत असताना अरे एखाद मुवमेंट अशी असेल की वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल. लँडिंग करताना कमी कमी कमी. अरे yes or no? घड्याळ बाबतीत तसं आहे का? ते फक्त कधी जीव सोडल, सेल संपत आल्यावर. अदरवाइज काय रिस्पॉन्स आहे, एकदम हळूच बोलताय. अरे मोठे नाही बोला ना राव, सकाळी 6 वाजता बसलेत तुम्ही. तुमच्याकडे पाहून मला असं वाटतं एखादं ते काय सोफात आणून ठेवलेलं मी पाहिलं ना तिकडं, ताणून झोपायचं. पहा, लक्ष द्या. पोझिशन ऑफ द क्लॉक इज चेंजिंग. आपण फाउंडेशनचे पोरं आहेत, सो वी हॅव टू ऑब्झर्व की बेटा 3 हँड्स आर देअर. अरे सॉर नो बेटा, समजा हा म्हणजे कुठून पण, सपोज आपण 12 पकडूया सेकंड हँड, आणि तो टुकू 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 त्याने जर का एक राऊंड कंप्लीट, 3 हँड्स ऑफ अ क्लॉक आहे, बरोबर आहे का नाही. सेकंड काट्याने जर का अख्खा राऊंड कंप्लीट केला, कोणी कंप्लीट केला? काय आवाज आहे, शाबास. तुम्ही मागचं फ्रस्ट्रेशन पहा माझं, मागच्या बॅचचं. सेम क्वालिटीची बॅच तयार व्हायला लागली. ही बॅच कुठं करायला पाहिजे होतं, टेक ऑफ. ही बॅच एकदम पांगळी झाली. मी ही गोष्ट दर 2 मिनिटाला सांगतोय. आणि काय नाही, हे तुमची अडचण अशी की आता ते काही मी बोलण्यात मजा नाही, तुम्ही स्वतः संपून घेणार. कारण तुम्हाला हे कळलेलंच नाही, कॉम्पिटिशन आपली 12-15 लाख पोरांच्या सोबत आहे. तुमची लढाई चालली 30-40 पोरांसोबत वर्गातल्या. चालू द्या, माझं काम फक्त शिकवणं आहे. पहा, सेकंड कार्याचा जो विषय आहे, सेकंड हँड ऑफ अ क्लॉक, त्याने एक राऊंड मारला की नाही मारला? हां, मारल्याच्या नंतर अरे पहा, फिजिक्समध्ये टाईम 2 प्रकारचा आहे. 2 प्रकारचा, एक छोटा टी आणि दुसरा, आतापासून लक्षात ठेवा, हा जो मोठा टी म्हणजे टाइम पिरियड. कम ऑन, काय रे बेटा? बहुत बढ़िया, असा आवाज पाहिजे, याला म्हणतात क्लास. ठीक आहे ना, टाइम पिरियड. कॅन एनीबडी टेल मी हु इज छोटा टी? हां, टोटल टाइम, इन्स्टंटॅनियस टाइम. मी त्याला इन्स्टंट लिहितो, इन्स्टंटॅनियस, त्या सेकंदाचा टाइम, समजे, त्या पर्टिक्युलर इन्स्टंटचा टाइम. आता जो सेकंड काटा आहे तो टुक 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 टुक, आणि तुम्ही ऑब्झर्व करताय तर कोणत्या तरी इन्स्टंटला 10 सेकंद झाले, कोणत्या तरी इन्स्टंटला 15 झाले, कोणत्या तरी इन्स्टंटला त्याने सपोज 20 सेकंड केले. अरे सॉर नो, परंतु त्याचा अख्ख्या मोशनचा जो टाइम आहे त्याला काय म्हणायचं? टाइम पिरियड विच इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. हां, आता मोठ्या आवाजात सांगा, तो कॅपिटल टी सेकंड हँड ऑफ अ क्लॉकसाठी किती आहे? किती सेकंड्स? 60 सेकंड्स. कारण त्याने एक राऊंड मारल्यावर किती टाइम होतो बेटा? 60 सेकंड्स. ओके, हाच टाइम पिरियड मिनिट हँडसाठी किती आहे? हां, 60 मिनिट्स. हाच टी आवर हँडसाठी किती आहे? किती? 12 आवर्स. 12 तास होतील ना अख्खा राऊंड मारल्याच्या नंतर. हे डोक्यात राहील का? लिहून घ्यायचं. ह्या गोष्टी लिहून घेण्यासारख्या आहेत. लक्षात आलं का? हां, बाकी नोट्ससाठी आता मी तुम्हाला नोट्स पण देतोय, येणार आहेत ते 4 दिवसात 100%. ओके, त्याच्यानंतर पुस्तक पण आहे जे गेटिंग. हां, सो दीज आर द थिंग्स विच आर इम्पॉर्टंट. कळलं सगळ्यांना? ठीक. हे झाला विषय टाइम पिरियडचा. ठीक आहे ना? हां, टाइम पिरियड बाकी भरपूर ठिकाणी येणार आहे, पण घड्याळाचा विषय निघाल्यामुळे आपण केला. हँड्स ऑफ द क्लॉक आर इन मोशन. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग हिअर? आहे का नाही? हां, पाणी बिणी, वॉटरफॉल, फ्लुईडचा जो विषय आहे तो पण आपण थोडासा टच करणार आहे यावर्षी, आणि तो आपल्याला डिटेलमध्ये 11वीला आहे. पाण्याची मोशन. रिव्हर, द पोझिशन ऑफ द वॉटर इज चेंजिंग कंटिन्युअसली. वॉटर इज इन मोशन.
बोलायचं आहे आपल्याला. आपण इंटरॅक्टिव्ह क्लासरूममध्ये आपण नुसते बसलो, हे जमणार नाही, आता बदलो, थोडा बोलो. हिअर रिव्होल्युशन कोणाचं कोणासोबत, कोणाभोवती? अर्थ अँड एव्हरी प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड सन. हां, ड्यू टू रिव्होल्युशन द पोझिशन ऑफ अर्थ, ओके, एनी प्लॅनेट वी आर टेकिंग अर्थ, ओके, with respect to sun that changes continuously. So the earth is in motion. Then what is meant by rest? Rest हमको पूछे सर, 9th foundation वाले बच्चों को पूछे what is rest, and that too you have to ask on Sunday. We'll teach you what is rest. हम सोते हैं सर, रिलॅक्स. मोशनला मिनिंग कशामुळे आला? रेस्ट मुळे आला. अरे तुम्ही म्हणता काय केली सर, इज मूविंग. अरे तुम्ही सगळे शांत बसले म्हणून तर तुम्हाला मी मूव होताना दिसतोय. Getting? Let's consider example of observer observing the car stopping at a signal. हा ऑब्झर्वर आहे. द पोझिशन ऑफ कार इज नॉट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट सराउंडिंग. अरे काय सिग्नल, कार थांबलेली आहे आणि हा तिला पाहतोय. व्हॉट इज ही ऑब्झर्विंग? कार इज नॉट मुव्हिंग. बरोबर आहे. कार इज ॲट रेस्ट. ही जी कार आहे इट इज ॲट रेस्ट. पण कोणाच्या तरी रिस्पेक्ट नाही. हा माणूस एका जागी उभा होता, बेसिकली ही वॉज ॲट रेस्ट. हीच कार अगोदर त्याने काय होता ना पाहिली, मूव, आणि आता काय पाहतोय. तो फिजिक्स के अंदर IIT फाउंडेशन के लिए स्टेटमेंट यू हैव टू पुट इन योर माइंड और यू हैव टू राइट डाउन. ऑब्जर्वर हमेशा अपने आप को रेस्ट पर मानेगा. ऑब्जर्वर विल इमॅजिन हिमसेल्फ और अज्युम हिमसेल्फ टू बी ॲट रेस्ट. पुढे आपण रिलेटिव्ह वाले क्वेश्चन्स पाहणार. सो ऑब्झर्वर स्वतःला नेहमी काय समजतो की तो रेस्टला आहे, इवन दो ही इज मूविंग. इवन दो ऑब्झर्वर इज मूविंग. आर गेटिंग? त्याचा एक एक्झाम्पल पाहू आपण. ओके, हे बघ. सपोज हा एक ऑब्झर्वर आहे, ही एक कार आहे, हा एक ट्रक आहे. गेटिंग? कारमध्ये जोडपं आहे, नवरा बायको ए आणि बी. ट्रकमध्ये ट्रक ड्रायव्हर आहे सी. इकडे हा ऑब्झर्वर आहे डी. गेटिंग? सगळे एकमेकांना पाहत आहेत, प्रत्येकाला 2-2 डोळे आहेत. ओके, सगळे एकमेकांना पाहू शकतात. ठीक. आता ट्रक पुढे चाललेली आहे आणि ट्रकचा स्पीड किती म्हणूया आपण? ओके. मागे कार चाललेली आहे, आपण अजून करू का चला तिचा स्पीड थोडा कमी असेल. अरे इज दॅट ओके? अरे ज्या इन्स्टंटला आपण पाहिलं, आपण काय म्हणू, आपण पाहिलं ना आपल्याला काय दिसलं, अरे ऑब्झर्वर उभा आहे, ही 40 झाली, ही 60 झाली, हे आपण ऑब्झर्व केलं. व्हेरी क्लिअर? ठीक आहे सर. याच्यामध्ये हा जो ऑब्झर्वर आहे, इफ यू ऑब्झर्व क्लिअरली ही इज ॲट, म्हणजे तुम्ही किती वेळ पाहत राहिले तुम्हाला काय दिसेल? हा रेस्टवर दिसेल सर, त्या मूव होताना दिसतील. इज दॅट ओके? तुमचा विषय ड्रॉप करा. आता पिक्चरमध्ये पहा. आता पिक्चरमध्ये 3 जण आहे. ओके, रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह कशाला म्हणतात? रिलेटिव्ह फिजिक्समध्ये रिलेटिव्हचा अर्थ काय? फरक किंवा विथ रिस्पेक्ट टू वन अनदर. फिजिक्समध्ये रिलेटिव्हचा अर्थ काय? विथ रिस्पेक्ट टू, आहे की नाही? आय एम मूव्हिंग रिलेटिव्ह टू यू. अरे तुमच्यासाठी मी काय करतोय? मूव्ह. मी माझ्यासाठी मूव्ह करतोय का? नाही. मी तुम्हाला स्वतःला काय म्हणणार? नाही मी रेस्टलाच आहे. अरे कालं का? नहीं मैं मूव करते माझं माग काय भूत आहे का माझं, मी पुढे चाललो माझं भूत आहे का मागे? नहीं. अरे ऑब्जर्वर हमेशा अपने आप को क्या मानेगा? ही इज एट रेस्ट. ये बात को समझो. आणि आता मला पटपट उत्तर द्या. ह्या डीला सीचा स्पीड किती दिसल? डीला एचा किती दिसल? डीला बीचा किती दिसल? बीला सीचा किती दिसल? बीला सीचा किती दिसल? क्योंकि बी अपने आप को मानेगा आई एम एट रेस्ट. माझ्या पुढे हा किती चालला? 20 ने. अरे समजे की नाही? हा गॅप राहील ना. हा बर. बी ने सी ला पाहिलं 20चा स्पीड दिसला, राईट. सी ने ए ला पाहिलं किती स्पीड दिसल? सी ने ए ला पाहिलं, अरे सी ने पण माग वळून पाहिलं. तो डोक्यात हे चाललं का? ये रिश्ता क्या कहलाता है? अरे सी ने फक्त ए ला पाहिलं, विषय तोच आहे. 20 फक्त -20 म्हणावं लागेल. फिजिक्समध्ये एक डायरेक्शन पॉझिटिव्ह तर दुसरी.
सी अपने आप को मानेगा आई एम ॲट रेस्ट इवन दो इज मुव्हिंग, पण ते मागं पाहते, अरे का का ही पण मुव्हिंगच आहे ना, मग याला पण 20 दिसल, पण मागे पाहिल्यामुळे सपोज -20 म्हणा. अरे बी ने सी ला पाहिलं हा +20 होता, तो याने पाहिल्यावर -20 दिसल. समझे कि नहीं समझे? फिजिक्स के अंदर एक डायरेक्शन पॉझिटिव्ह तो उसके अपोजिट. हा आता बघ, ए ला बीचा स्पीड किती दिसल? कशामुळं? दे आर इन द सेम कार, दे आर इन द सेम कार. बी ला डीचा स्पीड किती दिसल? बी ला डीचा स्पीड किती दिसल? -40 सर. पलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. बरोबर आहे की नाही? अरे गाडी चालली ना, आणि त्याला वाटतं तो मागे चालला. समजे की नाही समजे? तो पुढे चाललाय, त्यालाच वाटेल की हा मागे चाललाय. क्या बच्चा बात समज रहा है? हा आता इकडे बघ, तू 9वीला असल्यामुळे मी मिस्टेक केली. कोणती? मायनस लावायची. तू एकदा डायरेक्शन दाखवली का तू साइन दाखवायची काही कारण येत नाही. बात को ध्यान से समझो. एक कच्चा बच्चा दिमाग में डालेगा नाही, ज्याचं ग्रास्पिंग कमी आहे त्याला झपायच नाही. आता फिजिक्समध्ये साधी गोष्ट आहे की एक डायरेक्शन जर का पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या अपोजिट, आणि मग ही दाखवली, मग याला दाखवायचं काही कारण येत नहीं. अरे क्या बात समझ रहे हो? बात खत्म है. अच्छा बच्चा ही दिमाग में डाल देगा. डोंट पुट टू थिंग्स टुगेदर, साइन एंड डायरेक्शन. आपने डायरेक्शन दिखाया, वह बात खत्म. इज इट वेरी क्लियर? यस सर. चलो आगे बढ़ेंगे. रिलेटिव्ह खेल का सगळ्यांना? ओके. सो ऑब्जर्वर हमेशा अपने आप को क्या मानेगा? ही इज एट रेस्ट. A body is said to be at rest when it does not change its position with respect to surrounding. And very easy. Motion means what? Changing position with respect to surrounding. And rest means what? Not changing position with respect to surrounding. हे नवी पुरतं मर्यादित झालं. हा पुढचं important. Motion is relative. Relative means what? In comparison to one another. Relative means what? In comparison to. Relatives अर्थ फिजिक्स comparison. Relatives अर्थ फरक, कंपेअर करणार. रिलेटिव्ह रेश वापरायचं कोण आहे आपण? इन दिस वे फिजिक्समध्ये इट इज कंपेअरिंग. यू आर सिटिंग अँड आय एम मुव्हिंग, यू आर ॲट रेस्ट अँड आय एम इन मोशन इन दिस वे. ओके. चला काय दिसतंय मला इथे? ए बॉडी कॅन बी मुव्हिंग फॉर वन ऑब्झर्वर अँड ॲट द सेम टाइम ॲट रेस्ट फॉर अनदर ऑब्झर्वर. अरे आपण मगाच नाही पाहिलं, गाडीमध्ये कोण होतं? ए आणि बी होते. एक जण उभा होता, तो कसा होता? रेस्टला. तो एका जागेवर उभा होता, राईट. सो ए आणि बी साठी डी वॉज मुव्हिंग मागे. अरे सॉर नो. परंतु ते एकमेकांसाठी कसे होते? ॲट रेस्ट. आणि डी साठी ए बी दोघं कसे होते? मुव्हिंग. इज इट ओके विथ यू? सो ए साठी बी रेस्टला होता आणि डी मूव्ह करत होता. ओके. सो मोशन इज रिलेटिव. इट डिपेंड्स अपॉन ऑब्जर्वर, और ऑब्जर्वर अपने आप को हमेशा का आवाज है? शाबाश. रेस्ट पर मानेगा. ओके. मोशन इज सेड टू बी when in motion the body changes its tuchuk with respect to its surrounding. An object may appear to be moving for one person and tuchuk for another person. Stationary. Define motion. Define motion. Define rest. It does not change its position with respect to surrounding. Motion is relative, and it could be at rest for one observer, could be in motion for uniform and non-uniform. शाळेला युनिफॉर्म आहे की नाही? कशासाठी? ते डोकं आम्ही नाही लावलं सर. दिलाय, घेतलाय, विषय संपला, है ना? अच्छा, युनिफॉर्म नसतात काय झालं असतं? सर ये भी हमने कभी सोचा नहीं सर. अरे युनिफॉर्म नसतात काय झालं असतं? अरे मी पण बसलो असतो गपचिप येऊन. ते म्हणले सर तुम्हाला नसतं येऊन दिलं. मग मी बुरखा बिरखा घालून, काळे कपडे घालून, तसं मी काळाचे, मग मला कोणी ओळखलं असतं? म्हणले ते बादडी पोरगी आली. ओळखलं असतं का? नहीं. अरे तो यूनिफॉर्म अगर नहीं होता तो कोई आइडेंटिटी नहीं होती. अरे समझे की नाही? हाँ, तो यूनिफॉर्म तुमच्या स्कूलमध्ये आयडेंटिटीसाठी. सर्व धर्म समभाव. अरे बरोबर आहे का नाही? हां. युनिफॉर्म सगळ्यांचा सेम आहे का वेगवेगळा आहे? कॅटेगरी वाईज, क्वालिटी वाईज, मार्क्स वाईज वेगवेगळा आहे का? नाही, सगळ्यांचा सेम. तो युनिफॉर्मचा अर्थ फिजिक्समध्ये कॉन्स्टंट बनवून घ्यायचा. काय घ्यायचा? कॉन्स्टंट आहे की नाही? हां.
मग आता पाय, एक मोशन युनिफॉर्म आहे आणि एक मोशन, त्याचं एक्झाम्पल सांग बरं मला तू. थोडं पटापटा डिस्कशन करा. तुम्ही विचारलं का 2-3 सेकंड विचार कर घेता. युनिफॉर्म मोशन नाही माहिती रे. हँड्स ऑफ अ क्लॉक, बहुत बढ़िया, युनिफॉर्मली. अरे आहे की नाही, टुकू टुकू काय एखाद्या सांगत आलं करतो. सूर्य एकदा काय झालो, काटेनाच केलं डर, आणि मग टुकू टुकू गेंग, असं करतं का ते? नाही. म्हणजे त्याची एक युनिफॉर्म झाली, टुकू टुकू टुकू. अच्छा, अजून युनिफॉर्म युनिफॉर्म कार दॅट कॅन मूव्ह विथ द कॉन्स्टंट स्पीड, हायवेला 80चा असेल. अजून हां हां, स्पीड ऑफ द लाईट, बहुत बढ़िया. किती आहे रे? हां, आता तो पाठ पाहिजे. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, 3 लाख किलोमीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड मध्ये लक्षात ठेवा. 3 × 10⁸. हां, अजून स्पीड ऑफ साऊंड इन द एअर. अरे साऊंडचा पण स्पीड कॉन्स्टंट घेतो आपण. किती घेतो रे? 330, 340, 330 घेतो आपण रूम टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअसला. हां, अजून काही युनिफॉर्म मोशनचं एक्झाम्पल? परफेक्ट. अरे अर्थ इज रिव्हॉल्विंग. अरे बरोबर नाही? चक्करा नक्करा शांत वाय. अरे बरोबर आहे की नाही? काय एकदा आज झालं, असा गार का आणला सर, 1 वर्ष एका महिन्याच झालं. अरे युनिफॉर्म गेटिंग. अच्छा, नॉन युनिफॉर्मचं सर किती उदाहरण आहेत राव. पेताड माणसापासून सुरू करा सर तुम्ही. ते काय नीट चालत का सर? हां, अजून हां, रनिंग डॉग. अजून आमचा अभ्यास कसा असतो? नॉन युनिफॉर्म. अभ्यासाचा स्पीड जनरली कसा असतो? स्पीडच्या हिशोबाने आपण अभ्यास म्हणलं तर समजा 10 किलोमीटर पर आवर अभ्यास चालतो आपला, आहे का नाही? आणि परीक्षेच्या पहिल्या म्हणजे 8 दिवस अगोदर अरे 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 जो रफ्तार आपण पकडते सर. परीक्षेच्या 8 दिवस अगोदर अभ्यासाचा स्पीड डायरेक्ट 50 किलोमीटर पर आवर नाही, आहे का नाही? 7 दिवस राहिल्यावर 60, आहे का नाही? 5 दिवस राहिल्यावर 80च्या स्पीडनी, आहे का नाही? परीक्षेला 2 दिवस राहिले 125चा स्पीड होतो, आहे का नाही? उद्या पेपर आहे 222 किलोमीटर पर आवरनी. सनाट अभ्यास. किती चिठ्ठ्या कुठं नेल्यात, इकडे कोणती घातली, त्या खिशात कोणती घातली, मानेच व्यायाम कसे करायचे, पुढं स्पंदन आहे का कार्तिक आहे, ओके, असं एक सगळा सेटअप क्लिअर होतो 222च्या स्पीडनी. अरे बरोबर आहे का नाही? सो इज एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन. ओके. हां, कधी पण काही पण. आता फिजिक्सच्या भाषेत पहा, टेक्निकल भाषेत ऐका सगळ्यांनी. मोशन इथं गाड्या चालणार आहेत ते पण एका स्ट्रेट लाईनमध्ये. युनिफॉर्म कधी म्हणायचं? नीट ऐक. पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्समध्ये मी तुला 7वी पासून शिकवत आलो आहे स्टेटमेंट कोणतं? एव्हरीथिंग इन फिजिक्स इज रिलेटिव्ह एक्सेप्ट. जे ग्राफ्स आपण शिकणार अख्ख्या फिजिक्समध्ये इकडे कोण असणार आहे? टाईम एक्स ॲक्सिसला. आणि हे या गोष्टी चेंज होतील. आता नीट ऐका. हा जो टाईम आहे ना त्याची इंटरवल सेम आहे, कारण तो कोणासाठीही चेंज होण्याचं कारण नाही. अलग लक्षात. तुम्ही अगोदर म्हातारा होणार का मी म्हातारा होणार? दोघं म्हणायचा. सगळे म्हातारे होणार सर. 30 वर्षानंतर तुमचं एज किती होणार? शाबास, अराउंड 45. मी किती होणार? 90 म्हणतो काय? तर मला काय म्हणायचं, तुमच्या आणि माझ्या एजमध्ये जो गॅप आहे, अरे यस और नो, इट इज अराउंड 20 इयर्स. द गॅप विल रिमेन सेम. क्या बच्चा बात समझ रहा है? गॅप विल रिमेन सेम. सो टाइम इज नॉट रिलेटिव्ह. मग त्या टायमाचे इंटरवल कॉन्स्टंट आहे. अरे 1-1 तासाचा इंटरवल असेल कॉन्स्टंट, 20-20 तासाचा असेल कॉन्स्टंट, 1-1 सेकंदाचा असेल इंटरवल कॉन्स्टंट. सो इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम और इक्वल टाइम इंटरवल्स. इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्सेस जर कव्हर होत असतील तर त्याला काय म्हणणार आपण? शिस्तीची मोशन, युनिफॉर्म मोशन. कॉमन सेन्स नाही काय? टचुक 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 टचुक. कसा गेलो मी? युनिफॉर्म गेलो. अरे बरोबर एक नाही? हां ना. आता नॉन युनिफॉर्म सर. अरे बात समज रहे हो? आणि मग हे बी कम्पेअर कसं केलं तुम्ही? टाइम इंटरवल सेम ठेवले, फक्त अगोदर टुकू 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 इक्वल डिस्टन्सेस झाले. बात समज रहे हो? ठीक आहे. पहा बरं एक्झाम्पल. शिस्तीत चाललंय ते कुठे एडवून करू राहिलं बघ. टुकू टुकू टुकू. अरे कळालं का नाही कळालं? समजा 1 सेकंदात 1 mm डिस्टन्स असेल, 2 सेकंदात 2 mm, 3 सेकंदात. हँड्स ऑफ द क्लॉक कवरिंग इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. मग तो कोणताही काटा असो. इज दॅट ओके?
इकडे काय होईल रे, काय रिस्पॉन्स आहे, 2-2-3-3 सेकंद त्यात वाया घालवता. अनइक्वल डिस्टन्सेस होतील, टाइम इंटरवल इक्वल राहील. ते पक्षी फ्लाइंग बर्ड कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. चला युनिफॉर्म मोशनमध्ये बहुत बढिया चीज. मला सांगा हे ॲक्सलरेशन आपण बराचसा नंतर शिकणार आहे, पण ॲक्सलरेशन तर माहिती आहे तुम्हाला किती प्रकारचं असतं. ते लिहायचं पाप करूच नका. हे बघ ही फाईल शेअर करतो. हे ऑर्डिनरी स्टुडंटमधला आणि फाउंडेशनमधल्या स्टुडंटमधला डायरेक्ट जमीन आसमानाचा फरक. बघ ही फाईल जर तुला ग्रुपमध्ये फेकून दिली तर दिवसभर तू आखीव रेखीव सगळं लिहू शकतो का नाही. एक PPT प्लेअर डाउनलोड करायचा, इज दॅट ओके. मला व्हॉट्सअप कर, रपारप फाईल सगळे गाणे वाजवतो मी, सगळं देतो तुला. हे चिंदी कामं करू नको. आपल्याला उदाहरणं सोडवायचे, ते 9वीचे उदाहरणं. सगळ्या देश कोणत्या विषयाला घाबरतो रे. ऑल ओव्हर इंडिया कोणता सब्जेक्ट डिफिकल्ट आहे 100 मधले 90 पोरं काय सांगतात, फिजिक्स सांगतात. पान तू कुठं पहा, राजस्थान पहा, भगूर पहा, वरूर पहा, लक्षात आलं का. सगळे पोरं फिजिक्सला घाबरतात. आणि इथं आपण ते पाप करतोय. गुरुजी शिकवतो, आपला कार्यक्रम चालला, लिख छापो, यू आर इन द स्मार्ट क्लासरूम. इथे सगळं रेडी आहे, रेकॉर्डिंग रेडी आहे. ही बडबड सुद्धा रिपीट हो राहिली, अलग लक्षात. हां, बात को ध्यान से समजो, लिखना छोड़ दो. हे फक्त आपल्याला छान शिकायचं, नंतर पटपट पटपट न्यूमेरिकल सोडवता आले पाहिजे. ती बी आपल्याला कमीत कमी वेळ सोडवता आले पाहिजे. जितक्या कमीत कमी वेळ तू सोडवणार तेवढं तू रेसमध्ये पुढे. बात को ध्यान से समजो. ते देशात पाहिलं येणार बरोबर, छापाई नाही करू राहिला. अरे कळलं की सगळ्यांना. हां, तर कन्सेप्ट कळाली, काय कळाली. अरे अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. याचा ॲक्सलेशन 0 आहे. तुम्ही गाडी चालवता सगळेजण, स्कूटी वगैरे, इलेक्ट्रिक गाडी, पेट्रोल गाडी, स्कूटी चालवता ना सगळेजण. किती जण चालवता, हात वर करा पटकन. एवढ्या जणांना चालवता येते, ठीक आहे ना. बाकीच्या नाही येत. अच्छा, ज्यांना नाही येत त्यांना सायकल येते ना, सायकल नाही येत. अरे बाकीची अनुष्का सायकल येते, तुला तुला सायकल येते सगळ्यांना आहे ना. हां, गाडी किंवा सायकल चालवता ना तुम्ही. हां, मग मला आन्सर द्या. तुम्ही एका जागेवर असते ना गाडी किंवा सायकल, आहे की नाही. हां, नंतर तिच्यावरती बसता. आता गाडीवरती तुम्ही डायरेक्ट बसता, स्टार्टर बिटर मारता आणि हँग, बरोबर आहे ना. सायकलवाले काय करतात रे, तुम्ही सायकल चालवता, सायकलचा काय विषय, असं बसतो का आधी तू. मग सायकल कशी चालवतो. हां, अरे आधी हँडल धरतो ना, पॅडल नाही आधी पॅडल. सर गेलो का. अरे तू आधी हँडल धरतो ना यार, एकदम जेन्युइन उत्तर दे. हीच तर अडचण आहे. हे फिजिक्स सोड, बाकी प्रत्येक विषय आपल्याला असा पुस्तकी भाषेत. अरे तू तुझ्या भाषेत शिक ना. सायकल चालवतो सर, आधी हँडल पकडतो आपण, होल्ड करतो ना त्याला, आधी होल्ड करतो. अच्छा, नंतर हां, ही इथून सुरुवात झाली पाहिजे का डायरेक्ट नाही. अरे आपण थोडं ॲडजस्टमेंट करतो ना आधी, अरे बरोबर आहे का नाही. आणि मग पॅडल का डायरेक्ट बसतात मग पॅडल. अरे आधी काय करतो, पॅडल. कारण स्टार्टर कुठे. सर आमच्या सायकलला स्टार्टर आहे, स्टार्टर हाणला का पॅडल. अरे समझे कि नहीं समझे. सो फिजिक्स यू हैव टू अंडरस्टैंड बाय दिस वे. विजुअलाइज करके सबसे पहले अपन क्या करते हैं बेटा, पैडल मारते हैं, राइट. ते पैडल मारल्याने काय होतं, ॲक्सेलरेट. अरे काय होतं, ॲक्सेलरेट, स्पीड वाढतो ना. अरे ॲक्सेलरेट म्हणजे काय, स्पीड वाढणे. अच्छा, स्पीड वाढला, कुत्र बित्र आडवाल्यावर झुकेगा नहीं साला, उसको उडाएगा. सर उडून देता तुम्ही. कुत्र बित्र आल्यावर काय करता, ब्रेक मारता, म्हणजे स्पीड कमी केला. अरे एकदा वाढवला, एकदा कमी केला. हां, अजून काही करता का, असाच कार्यक्रम चालू राहतो, वाढला कमी, वाढला कमी. अरे एक मोमेंट असे येतं ना, पॅडल मारतच नाही तुम्ही. अरे गेटिंग, आता मान्य आहे पॅडल मारत नाही आणि उतारे तर पुन्हा स्पीड वाढत राहील. बट तुला ती कॉन्स्टंट मोशनमध्ये ठेवण्यासाठी पॅडल मारत मारत एक मोमेंट असेल का तुझा स्पीड समजा 10 km/h असेल तर तसाच राहील. अरे बात समज राहू. सो जेव्हा तुमचा स्पीड 10 km/h आहे म्हणजे तुम्ही पॅडल जास्त मारत पण नाही आहे, स्पीडला वाढवतही नाही आहे, ब्रेकिंग पण करत नाही आहे, परंतु स्पीड 10 असाच होतोय. म्हणजे काय, यू आर नायदर ॲक्सेलरेटिंग नॉट डिझलरेटिंग. म्हणजेच काय, तर ॲक्सेलरेशन कुठं 0 असतं, जिथं इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्सेस कव्हर केले जातात अशा ठिकाणी ॲक्सेलरेशनचा काही कार्यक्रमच नाही. कारण जर ॲक्सेलरेशन पिक्चरमध्ये आलं मग स्पीड वाढल, म्हणजे काय होईल, इक्वल टाईममध्ये जादा डिस्टन्स कव्हर होईल. अरे समज रे हो, ब्रेकिंग मारलं तर कमी होईल. आपल्याला ना कमी पाहिजे ना जास्त पाहिजे. फॅन फिरतो गँग, अरे बरोबर आहे.
बटन दाबलं की तो ॲक्सलरेट व्हायला सुरुवात होतो, परंतु त्याने एकदा सर्टन स्पीड पकडला 2चा 3चा काही जो असेल तो, त्याच्यानंतर तो परत स्पीड वाढवतो का मानाने, कधी कमी होतो, मग बटन दाबल्यावर किंवा लाईट गेल्यावर. अरे इज दॅट ओके? ठीक. नॉन युनिफॉर्ममध्ये काय होईल? कॉमन से सर, एक्सेलरेशन यहाँ पिक्चर में रहेगा, टाइगर अभी जिंदा है, एक्सेलरेशन यहाँ आएगा सर. अरे यस और नो? सो पॉझिटिव्ह राहील किंवा निगेटिव्ह राहील, ते पुढे आपण त्याचे टाइप्स पाहू. ठीक आहे, चला आता इकडे पहा एक्झाम्पल या. बरं एकदा आयडेंटिफाय करा बरं. चला टाइप ऑफ द मोशन. इथं काय दिसतंय तुम्हाला? अरे हा कोण आहे सेंटरला? न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग. मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स अराउंड न्यूक्लियस यूनिफॉर्म है का नॉन यूनिफॉर्म? अच्छा सर नॉन यूनिफॉर्म असतील काय आला असतं सर, ये तो हम सोचते नहीं है सर. अरे सगळे पार्टिकल्स आहेत ना, वही पुस्तक वही पेन, अरे हे जेवढे निर्जीव वस्तू दिसतात, बरोबर आहे का नाही? हा, हे आपण थेट 12वीच्या मॉडर्न फिजिक्समध्ये बरंचसं शिकू. यांच्या ज्या मुवमेंट्स आहे, अरे ह्या जर का येड्यावणी करायला लागल्या असत्या, ते जर का अनस्टेबल पद्धतीने फिरले असते, तर बेंचची फळी हे सगळं थडथड थडथड उडायला लागलं असतं. अरे अनबॅलन्स झालं असतं. ते काय झालं असतं? अनबॅलन्स. दे आर रिव्हॉल्विंग कॉन्स्टंटली. चला पुढे. ही युनिफॉर्ममध्ये आली आहे की नाही? इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरव्हल्स. हां, ट्रेनचं एक्झाम्पल बघा आता. ट्रेन अरायव्हिंग किंवा लिव्हिंग? नॉन युनिफॉर्म, कारण की काय होणार? स्पीड कमी किंवा जास्त राहील. युनिफॉर्म. अमर, अकबर, अँथनी, हॅलो करतायत सगळ्यांना, सगळेजण नुसते पाहू राहिले. ओके, काय दिसतंय तुम्हाला? हे क्लॉक टाइम. ओके, हां. डिस्टन्सेस कवर्ड म्हणजे काय? नाउ व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? हे जे टाइम आहे त्यातले इंटरवल्स किती आहेत? अर्ध्या तासाचे. इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. अमर भैया चालले, अँड व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? 5:30 वाजता 0. आता 0 मध्ये काय? कमोशन जस्ट सुरू झाली. 5:30 वाजले 20 मीटर्स. 6 वाजले 40 मीटर्स. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? प्रत्येक अर्ध्या तासाला 20-20 किलोमीटर तो चाललाय. अरे इज ओके? अच्छा, इकडे याची परिस्थिती काय रे? पटकन बोला. 5:30ला 0, सॉरी 5ला 0, 5:30ला 18, 6ला 36. पटकन बोल ना. हे नॉन युनिफॉर्म डिस्टन्सेस आहे की नाही? टाइम इंटरवलचं सेम आहे, बट डिस्टन्सेस कवर्ड आर नॉन युनिफॉर्म. इकडे याचं काय परिस्थिती आहे रे? सगळ्यांना झालं क्लिअर? चला आता पहा, फिजिकल क्वांटिटीज म्हणजेच काय? एनिथिंग दॅट कॅन बी मेजर्ड. ओके, खरा चॅप्टर आता इथून सुरू झाला. आता हे कायनेमॅटिक्स आहे, हे जे शिकतो आपण. हे काय आहे? कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजे काय? टर्म्स इन्वॉल्व इन द मोशन. कायनेमॅटिक्स म्हणजे काय? टर्म्स इन्वॉल्व इन द मोशन. म्हणजे उदाहरणार्थ सैराट पिक्चर पाहिला ना सगळ्यांनी, है ना? किती ॲक्टर होते त्याच्यामध्ये? ढिगभर होते सर. 2-4 नावं सांगा पटकन. काय काय सांगणार तुम्ही? सैराट पिक्चर राखा पाठ आहे तुला. लंगड, परछा, आर्ची, राहिले नाही 3-4 हिरो. हां, मग आता तसं ही जी मोशन आहे, तुमच्या डोक्यात खटका चालला अजून आहे. पुस्तक असंच पाहिजे होतं राव, शेजारी एक संदर्भ पाहिजे होता सैराट, जसे टर्म्स. पार्थ म्हणला यस सर, हम यही कहना चाहते थे, ये गवर्नमेंट समझती नहीं है. कायनेमॅटिक्स म्हणजे टर्म्स इन्वॉल्व इन द मोशन. फॉर एक्झाम्पल सैराट, लंगड, परछा, आर्ची. आयुष्यभर विसरणार नाही. हां, पाहिलं लक्ष दे. जेवढं जेवढं मेजर करू शकतो त्या झाल्या फिजिकल क्वांटिटीज. काय काय मोजू शकता तुम्ही? पटपट बोला. अरे डिस्टन्स मोजू शकता, हां, स्पीड, अजून टाइम मोजतो आपण, अजून टेम्परेचर, अजून काही मास, बाकीचे निवांत आहे. अनुष्का टिकू काढा
दोघी टेकू काढा. दॅट टेकू इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. करेक्टली सेकंड लॉ ऑफ मोशन. नाही एज्युकेशन मोशनचे न्यूटनचे बघा आमचे भांडणं व्हायचे. हां टेकू बिकू झोप येईन. हां अजून काय काय सांगा. काय काय मोजतो आपण अनुष्का नविशा. व्हॉल्यूम बहुत बढ़िया. अजून हां वेट 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 मोजतो आपण. ठीक आहे ना. मास आणि वेटमध्ये काहीतरी फरक आहे. काय फरक आहे. हा ग्रॅव्हिटी इज इन्व्हॉल्ड. बरं अजून सोपे भाषेत काय फरक सांगणार तुम्ही नेमकं मास आणि वेटमध्ये. ज्याला काहीच नाही कळत त्याला काय फरक सांगणार तुम्ही. मास इज कॉन्स्टंट वेट इज चेंजिंग. ज्याला काहीच नाही कळत त्याला सोप्या भाषेत काय सांगणार तुम्ही. अरे मास इज द अमाउंट ऑफ मॅटर इन द बॉडी. व्हाट इज वेट. तो फॉर्म्युला है. तो देखो कितनी सारी चीजें होती है. अरे मास हे बॉडी मधलं मॅटर आहे. वेट हा फोर्स आहे. वेट हा फोर्स आहे. किती खेचलं गेलं खाली. अरे लक्षात आलं का. ठीक आहे चला. तर जेवढं सगळं मोजू शकता तुम्ही ते सगळं काय फिजिकल क्वांटिटीज. त्यातली सगळ्यात पहिली आली कोण आली डिस्टन्स. कॅन डिस्टन्स बी मेजर्ड. येस सर है ना. स्केल असेल पट्टी असेल काय असेल भरपूर गोष्टी आहेत. सो डिस्टन्स इज अ फिजिकल क्वांटिटी. कॅन टाइम बी मेजर्ड. इज अ फिजिकल क्वांटिटी. कॅन लव बी मेजर्ड. नो सर. लव इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी. आता हा थोडा फाउंडेशनचा टॉपिक आहे. स्केलर्स अँड वेक्टर्स. हां याचा तुझा याची संबंध आहे. आता पहा स्केलर म्हणजे काय रे फक्त व्हॅल्यू असणे बरं का. आणि वेक्टर म्हणजे काय. आता इकडे पहा ना हा जो टाईम आहे ना. आता इकडे पहा ना टाईम मास याला मोजायला काही डायरेक्शनची गरज पडत नाही. आणि वेक्टर म्हणजे काय हे पहा ना मास टाईम याला फक्त काय व्हॅल्यू आहे. आणि इकडे पहा वेक्टर्स म्हणजे काय की ज्यांना मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू आणि डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल पुल पुश. ओके हां हां म्हणजे फोर डिस्प्ले. आता पहा प्रॅक्टिकली यू हॅव टू अंडरस्टँड द कन्सेप्ट फर्स्ट. का स्केलर आणि वेक्टर फरक काय नेमकं. हे बघ क्वांटिटीज भरपूर सांगितलं तुम्ही मला. टाईम सांगितलं व्हॉल्यूम सांगितला. अरे आहे का नाही भरपूर मोजता येत अशा तुम्ही कित्येक गोष्टी मला सांगितल्या आहे की नाही. फोर्स ढकलणे ओढणे. टाईम आहे घड्याळात काटा पाहिला. टेम्परेचर गरम होते थंडी वाजते टेम्परेचर. तुम्ही मला भरपूर क्वांटिटी सांगितल्या. याच्यामध्ये काही क्वांटिटीज अशा आहेत का ज्यांना बेसिकली प्रत्येकाला व्हॅल्यू तर आहे. अरे टाईम पाहिला किती वाजले म्हणजे व्हॅल्यू आहे ना. 2 तास झाले किंवा 3 तास झाले बरोबर नाही. तो झाला एक टाईम. मास आहे वेट आहे प्रत्येकाला व्हॅल्यू आहे कमॉन प्रत्येकाला. परंतु काही जण असे आहेत का ज्यांना डायरेक्शनची गरज नाही पडत. वजन काट्यावर उभं राहिला तुला तुझं वजन कळणार आहे. अरे बरोबर आहे. मग तुला खाली डोकं वर पाय करून जरी ठेवला वजन बदलेल का तुझं. अरे नाही ना बदलणार. अरे कळतंय का. सो त्याचा डायरेक्शनचा काही संबंध. परंतु काही क्वांटिटीज अशा आहेत की त्यांना डायरेक्शन लागते ना. मी खुर्चीला काय केलं रे काय केलं ओढलं. अच्छा हे मी खुर्चीला काय केलं रे ओढलं लोटलं किंवा ढकललं. अरे मराठीत पण 2 शब्दात फरक आहे ना. ओढणे ढकलणे. अरे बरोबर आहे का नाही. मग ओढलंय म्हणजे तिची पोझिशन आहे तिला माझ्याकडे डायरेक्शन आली की नाही. ढकललंय माझ्यापासून लांब. समजे की नाही समजे. यात काय इन्व्हॉल्व झाली डायरेक्शन. काय इन्व्हॉल्व झाली डायरेक्शन. मग ज्यांच्यामध्ये डायरेक्शन इन्व्हॉल्व होईल त्यांना काय म्हणायचं. इज इट व्हेरी क्लिअर. आणि तुम्ही फाउंडेशनचे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की डायरेक्शन आहे म्हणजे ला वेक्टर नाही त्याने नियम पण उभे केले पाहिजे. अरे समजे की नाही. फॉर एक्झाम्पल करंट आहे. करंट इकडनं एक वायर आणली इकडनं एक वायर आणली आणि जॉईंट करून खाली नेली राईट. सो इकडून 2 एम्पियर आला तिकडून 3 एम्पियर आला. 3 आणि 2 5 होऊन खाली जातो ना करंट. पण फिजिक्समध्ये आज थोडी होतं. रस्सी खेच जर असेल इकडं 3 न्यूटन फोर्स खेचला तिकडं 2 न्यूटन खेचला बेरीज होते वजा बाकी होते. वजा बाकी होते ना सर. सबट्रॅक्ट होतं ना. ते करंटच्या बाबतीत होतं का नाही होत. सो वेक्टरला 2 गोष्टी नाही 3 गोष्टी पाहिजेत. व्हॅल्यू डायरेक्शन लॉज. फाउंडेशनचे आपण काय म्हणायचं लॉज. तर ते लॉ डायरेक्ट 11वीला आहेत. आत्ता काही संबंध नाही. पहा आता युनिट्स आर द सिस्टीम ऑफ मेजरमेंट. बेसिक गोष्ट बेटा MKS आणि CGS. M फॉर मीटर किलोग्रॅम सेकंड. CGS फॉर सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. ओके तर ही इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड आहे. याला काय म्हणतो आपण SI युनिट्स. ओके अरे इज दॅट ओके ना. हां लय फास्ट वाटलं तर म्हणायचं सर थांबा आपल्याला देवाने तोंड दिलंय. अरे येस और नो. लय फास्ट जर वाटलं तर सांगा की बा सर लय फास्ट चालला पण व्यवस्थित चाललो की इथपर्यंत. हां इंटरेस्टिंग आहे का बोरिंग.
हां बोरिंग म्हणले असते तरी पण तुम्हाला माहिती सर पर्याय तसा काहीच नाही आता. डिस्टन्स अँड इथून खरा चॅप्टर आपला आता सुरू होतो. ओके, कॉन्सेप्ट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके चला तिथं कोणाला टाकूया, प्रांजलला टाकू आपण. ओके पहा, ए इज द इनिशियल पॉइंट, बी इज द फाइनल पॉइंट. अरे कोणता असू शकतो, एक राउंड आहे. ओके प्रांजल दीदी आ जाओ. तर बघ, an athlete is running in a race. अरे ओके हां, ए टू बी ती कशी पळू शकत होती, बेसिकली ती सरळ येऊ शकत होती. अरे सर नो, परंतु व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, ती कशी मूव्ह झाली अराउंड द सर्कम्फरन्स, अर्धा राऊंड मारला. किती झाले 250 meters. Athlete has covered 250 meters between A and B. Actual path run by the athlete is called as distance. याच्यावरचे भारी क्वेश्चन घेणार आपण आता एक, बरं का. हां लक्ष करा, मला राऊंडवाला क्वेश्चन काय घ्यायचा. छान आवाज असतो तुमचा, खतरनाक रिस्पॉन्स असतो. हा, लेट अस से द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 160 मीटर. अरे ती जर सरळ आली असती तर किती भरला असतं रे, 160 meters. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. आता वही काढ आणि पटकन हे दोन डेफिनेशन लिही फास्ट. डिस्टन्स, आता याला स्पीड घ्यायला वेळ न घालू. डिस्टन्स लिही, ॲक्च्युअल पाथ, ॲक्च्युअल पाथ एवढंच लिही. डिस्टन्स काय असतो, ॲक्च्युअल पाथ. आता ॲक्च्युअल म्हणजे कसा, सरळही चालला असता, अरे गोलही चालला असता, वाकडा तिकडाही चालला असता, रांगत रांगतही चालला असता. अरे लक्षात आलंय का, कसाही चालला असता, तो कसाही असू शकतो. ॲक्च्युअल, ॲक्च्युअल म्हणजे दॅट्स इट, जसं आहे तसं. अरे लक्षात आलं का. आता माझा कलर काळा आहे, मी पावडरमध्ये जर झोपलो, गोरा व्हायचं काही कारण, अरे ॲक्च्युअल कलर इज ब्लॅक. अरे समजे की नाही. सो जो है सो है, सो ते जे डिस्टन्स आहे, जे डिस्टन्स आहे, अरे ते सरळही असू शकतं, अरे ते गोलही असू शकतं. अरे समजे की नाही समजे, मी परत परत रिपीट करतोय. हां हे झालं डिस्टन्स. हां खाली या डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट मात्र कसा आहे, शॉर्टेस्ट पाथ. आणि प्रत्येक शॉर्टेस्ट पाथ कसा असतो, स्ट्रेट बात खतम. कुठपासून कुठपर्यंत, इनिशियल पासून फायनल पर्यंत. इनिशियल पासून, व्हेरी व्हेरी क्लिअर. त्याच्यावरती क्वेश्चन घ्यायचा बरं पूर्ण आपल्याला. हां आता पहा बरं, आता नीट पहा रे सगळ्यांनी. ती जॉगिंग करते सध्या. ओके आता काय केलं रे तिने, अरे काय केलं, ॲथलीट हॅज रन फ्रॉम ए टू ए. पटकन मला आता सांगा, हाऊ मच इज द डिस्टन्स, 500. हाऊ मच इज द डिस्प्लेसमेंट. अरे पोरं हुशार राव, हे तुमचं मागच्या वर्षी झालंय का ऑलरेडी, नाही तुम्हीच लई चांगलं शिकवलं म्हणायचं सर, आम्हाला लगेच कळालं. अरे समजे की नाही समजे, यू गॉट द आन्सर, दॅट मीन्स युअर ऑन द करेक्ट ट्रॅक. याच्यावरती एक न्यूमरिकल घ्यायचं आपल्याला. ओके सो द पाथ कवर्ड किंवा टोटल डिस्टन्स इज 500 meters. Shortest distance from initial to final has become 0 because initial and final is same. आता मात्र सगळ्यांनी नीट आहे का बरं का. फ्रॉम ए टू बी 250 meters. अरे सॉर नो, हे सगळ्यांना झालं क्लिअर. आता हे झालं NCERT. बरं, डिस्टिंग्विश बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. हां हे झालं NCERTचं. कम ऑन. डिस्टन्स इज द टोटल पाथ किंवा ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. तो सरळ असू शकतो, सर्क्युलर असू शकतो, रॅन्डम कोणताही असू शकतो. डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. कशामधलं रे, इनिशियल टू फायनल. कॉन्सन्ट्रेट करे, तुला लिहिता आलं पाहिजे, इथं नाही लिहायचं, ते घरी जाऊन लिहा, आलं का लक्षात. हां नेक्स्ट, ही कशी आहे आणि ती कशी आहे, कॉमन सेन्स ना. अरे हिला फक्त मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यूची गरज आहे, पण डिस्प्लेसमेंटसाठी मात्र अरे इनिशियल कुठे फायनल कुठे कळालं पाहिजे ना. इनिशियल टू फायनल खेळ चाललाय ना, समजे की नाही समजे. त्यात एखादा म्हणन, म्हणजे मी प्रश्न माझ्याच मनाने तयार करतो, कारण तुम्ही तर काही तशी विचारत नाही. आपल्या सर्वांची लाडकी प्रांजल दिदी ए पासून निघाली होती बी आणि परत या अशा आपण केसेस पाहिल्या की नाही पाहिल्या, नीट ऐक. तुम्हाला काय म्हणशील गुरुजी ही पोझिशन कोणती आहे, काय रिस्पॉन्स आहे, शाबास. इनिशियल म्हण, फर्स्ट बीच नाही, फर्स्ट कुठे शिकवलं मी तुला,
इनिशियल. अरे कोणती आहे? अच्छा, ही कोणती आहे बेटा? बरोबर आहे सर. तुम्ही आणखी एक केस घेतली होती, इथं आहे दिस इज अँड द सेम वॉज. बरोबर का नाही? अशा दोन केसेस आपण पाहिल्या. मग त्याच्या एखाद्याच्या डोक्यात प्रश्न पडल, गुरुजी ई स्केलर होवे, ई वेक्टर होवे, लेकिन क्यों? लेकिन क्यों? सो बेटा पहिल्या केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये लावा बरं कन्सेप्ट. हे बघा आता, ए टू बी बेसिकली डिस्टन्स आहे का नाही? डिस्टन्स. तिला ए पासून बी पर्यंत यायचं होतं तर ती राऊंड मध्ये आली. अरे इज दॅट ओके? ती स्ट्रेट पण येऊ शकत होती का नाही? ती अशी पण येऊ शकत होती का नाही? अरे सॉर नो. ती अशी पण येऊ शकत होती. अरे सॉर नो. शी हॅड सो मेनी ऑप्शन्स फॉर डिस्टन्स, नॉट फॉर डिस्प्लेसमेंट. Displacement is always a straight line from initial to, but here are so many options, here are so many directions, so there is a confusion. समझे कि नहीं समझे? So it was not going to obey laws. समझे कि नहीं समझे? That's why distance is a scalar but displacement is a vector quantity. क्या हर बच्चा बात समझ पाया? हाँ. So ये हुआ सर क्यों. आता याचं एक सम घ्यायचं. मी पुन्हा पुन्हा रिमाइंड करतो, एक भारी क्वेश्चन आहे. पुढे हां, त्याला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. आपण अजून काय म्हणायचं? इट ओबेज लॉज. इट इज आयदर इक्वल टू ऑर. बहुत बढिया, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नीट पहा. मला अगोदर तुम्ही सगळ्यांनी सांगा बरं ओरली, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूजमध्ये काय रिलेशन असेल बरं आपापसात फॉर द सिंगल मोशन. जसं की ए टू बी, देयर वर सो मेनी ऑप्शन्स फॉर डिस्टन्सेस बट ओनली वन ऑप्शन फॉर डिस्प्लेसमेंट. म्हणजे कोणाची व्हॅल्यू कोणापेक्षा कशी राहील? डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंटच्या सर इक्वल राहील किंवा जास्त राहील. सर कॉमन सेन्स. समजे की नाही समजे? एका स्ट्रेट लाईन मध्ये दोघं सेम, स्ट्रेट लाइन में दोघं, अदरवाइज मध्ये डिस्टन्स हमेशा बड़ा होगा. अरे बात समझ में आई? यस सर. पावर इथे इट इज आइदर इक्वल टू और लेस देन. ओके. हाँ, स्ट्रेट लाइन मध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्प्लेसमेंट आहे. आता पहा बरं काय म्हणतात. इन द गिवन फिगर ऑब्जेक्ट स्टार्ट्स इट्स मोशन ॲट ए बी सी डी अँड अगेन ॲट ए. डिस्टन्स पटकन सांगा. अरे 3 आणि 5 8 आणि 3 11 आणि 5 16 16 मीटर्स. डिस्प्लेसमेंट सांगा. 0, कारण जिथं होता तिथं परत आला. चला पुढे. तोच क्वेश्चन आहे का? डिस्प्लेसमेंट 0 झाला. आपले दोन्ही क्वेश्चन झाले. समजे की नाही समजे? Vectors are physical quantities which possess. When an athlete runs on circular track and reaches the same point, काय काय? Distance is greater than displacement sir. कारण displacement काय झालं? 0 आणि distance काय असेल? Circumference of the circle. Displacement is vector quantity. An object has moved through a distance. Can it have 0 displacement? If yes, support your answer. Before that, मी ती व्हरायटी एकदा घेतो. इकडे पहा. आता आपण एक चांगला क्वेश्चन घेऊ. एक सर्क्युलर राउंड मध्ये आपण डिफरंट पोझिशन घेतल्या. ए बी सी आणि डी. आता ए पासून ऑब्जेक्ट बी पर्यंत गेला. कुठून कुठे गेला? ए टू बी. सांगा बरं मला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढायचं. आणि हा जो सर्कल आहे का नाही, याची तुला सपोज रेडियस माहिती आहे. मग परीक्षेत 10 देतील, 20 देतील, 5 काहीतरी देतील. बरोबर आहे का नाही? मी काय म्हणलो? छोटा आर. कमॉन, काय म्हणलो? छोटा आर इज द रेडियस. मग ए टू बी डिस्टन्स पण काढा, डिस्प्लेसमेंट पण काढा. कसं काढायचं? पहा आता हा जो सर्कल आहे का नाही, त्याचा जो सर्कमफरन्स आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो रे? सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज वी नो 2πr. इज दॅट ओके? आता तो ए पासून बी गेला म्हणजे 1/4 ऑफ द सर्कल गेला. येस ऑर नो?
म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हलला मी डी म्हणतो. काय म्हणतो बेटा? डी. ओके, डिस्प्लेसमेंट यस बोलू आपण. हां चला, डिस्टन्स किती झालं रे? 1/4 ऑफ. हां डिस्प्लेसमेंट सांगा बरं. आपण डिस्टन्सला डी लिहितोय आणि डिस्प्लेसमेंटला काय लिहितोय बेटा? यस. सांगा डिस्प्लेसमेंट सांगा. अरे 2-3 सेकंदात सांगतच येईल पाहिजे होतं. पायथागोरस थेरम शिकलो का नाही आपण? अरे शिकलो का नाही? ही पण रेडियस आहे का नाही? परपेंडिक्युलर होणार का नाही होणार? ए पासून बी पर्यंत डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? कम ऑन, शॉर्टेस्ट पाथ ए टू बी. कसा काढायचा तो? पायथागोरस थेरम येतो का शिकू? पटापटा बोला, लय घुमेवणी करता तुम्ही. करून देऊ का? येतोय? येतोय का नाही? हां. आणि मग तुम्हाला मी शिकवलं होतं डायगोनल ऑफ द स्क्वेअर. अरे गुडुल्या, हा स्क्वेअर आहे ना. अरे आठवतंय का सगळ्यांना? त्याच्यामुळे पाठ करा बोललो तुम्ही. व्हॉट इज द डायगोनल ऑफ द स्क्वेअर? साईड रूट 2. पाठ करून घेतलं ना तुझ्याकडून. डायगोनल ऑफ द स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. मग इथं काय होईल? अरे r√2 होईल ना. कळत आहे का नाही? पायथागोरस थेरम काय ना अजून माहित नाही? अरे एक बाबा होते पायथागोरस. 90च्या समोर जो आहे त्याला काय म्हणायचं? हायपो. मग 2 लेग पीस उरले, एकाला म्हणायचं बी आणि एकाला म्हणायचं पी. ठीक आहे ना? हां मग काय रिलेशन आहे रे एच बी पी मध्ये? हायपोचा स्क्वेअर इज बेस स्क्वेअर प्लस. अरे इज दॅट ओके? आता जमन ना? अरे मग ते आर आणि आर असेल तर आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर होईल ना. 2r². परंतु हा स्क्वेअर आहे मग त्याचं रूट 2r² रूट काय होईल? r√2. अरे व्हेरी क्लिअर. चला, ए पासून बी गेला, आपण डिस्टन्स पण काढला आणि काय आवाज आहे, वा मस्त मजा येते शिकवायला तुम्हाला. आता तो ए पासून बी पासून कुठपर्यंत गेला? आणि थोडं मोठ्या आवाजात बोला. डिस्टन्स किती झालं? हां काय झालं? हाफ. हाफ. और काय हाफ? हाफ ऑफ. हे रे हाफ. हाफ मॅड. अरे हाफ ऑफ 2πr म्हण ना. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय. हाफ ऑफ 2πr. 2πrचा हाफ. हां मग ते पुढं सोडवतील ना 2 कॅन्सल वगैरे. हां ठीक आहे. हां यस इज इक्वल टू आर प्लस आर है की नाही? आर प्लस खालचा पण आर होईल ना, विच इज 2r. चला, आपला पार्टिकल आपण किती केसेस घेतल्या रे? 2 केसेस घेतल्या है की नाही? आता माझा पार्टिकल ए बी सी डी. बोला पटकन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. हां 3/4 ऑफ डिस्प्लेसमेंट. अरे तेच राहील ना. अरे हे तीच राहील ना. हा आर आहे ना. अरे समजे की नाही समजे? आर अंडर रूट. आता मोठ्या आवाजात बोला नाही तिथून पळून जाईल मी. पार्टिकल ए पासून फिरत फिरत सगळं करीत परत ए वर आला. डिस्टन्स मोठ्याने बॉम्बला. थांबा था खुशी. डिस्प्लेसमेंट. हां हा राऊंड आणून परत तिथं आलंय 0. म्हणजे चला सगळी रेंजमध्ये येत नाही. तितकं वाईट वाटलं असतं मला आज. अरे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट झालं का सगळ्यांना क्लिअर? हे बाई हे कोणा लिहून घ्यायचं आहे का? अरे लिहून घ्यायचं आहे का? कळालंय तुला? बेसिक गोष्ट होती फक्त. कोणता थेरम? पाहिजे. एकदम चिंटू क्वेश्चन आहे हा. फक्त हे 9वीला शिकलं पाहिजे. हे 11वी सुद्धा पोरांना येत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे सध्या. अरे लक्षात आलंय का? ठीक आहे. हां हां काय काय सेव्ह करायचं? अरे बाळा हे सेव्ह नाही होणार ना. याच्यावर जे लिहिलेलं आहे हे सेव्ह नाही होणार. जेव्हा मी प्रेझेंटेशन प्ले करतो त्याच्यावरती लिहिलेलं सेव्ह नाही होत.
जेव्हा मी प्रेझेंटेशन बनवून आणतो मॅन्युअली स्क्रीनशॉटवालं, ते तुम्हाला मला शेअर करतात. मग हे लिहून घ्यायचं आहे का तुम्हाला? ठीक आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पॉज करून हे लिहून घेऊ शकता नंतर, टू वेस्ट रादर दॅन वेस्टिंग द टाईम. पहा, लक्ष द्या आता. अन ऑब्जेक्ट हॅज मूव्ह थ्रू अ डिस्टन्स. काय म्हणतायत? थोडंसं डिस्टन्स मूव्ह झाला. कॅन इट हॅव झिरो डिस्प्लेसमेंट? आहे का नाही? इफ यस, सपोर्ट युअर आन्सर. पटपट बोला ना राव. ही कार ए पासून बी पर्यंत गेली आणि बी पासून ए पर्यंत आली. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 60 किलोमीटर्स, बट डिस्प्लेसमेंट इज 0. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर डिस्प्लेसमेंट? इट कैनॉट बी 0. क्या ये बात सही है? नहीं सर, इट कैन बी 0. अच्छा, सेकंड, इट्स मैग्नीट्यूड इज ग्रेटर दैन डिस्टेंस ट्रैवल्ड बाय ऑब्जेक्ट. दोनों फॉल्स है सर. बोथ आर नॉट ट्रू. आता पुढे पहा, स्पीड अँड वेलॉसिटी. पहा, आपण या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत काय काय शिकलो? फक्त 2 गोष्टी शिकलो आपण, डिस्टन्स आणि जो पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण स्पीड, वेलॉसिटी, एक्सेलरेशन आणि न्यूमेरिकल्स या 3 गोष्टी शिकू. इज दॅट ओके? डन.